कुठलीही परीक्षा असो किंवा स्पर्धा परीक्षा असो, त्यामध्ये विभक्ती या घटकावर आपल्याला आवर्जून प्रश्न विचारले जातात. यामध्ये आज आपण तृतीया विभक्ती पाहणार आहोत. तर तृतीया या विभक्तीचे जे काही प्रत्यय आहेत ते आपण इथे घेतलेले आहेत. नेयशी ही ई आणि त्याचा कारक अर्थ आहे करण किंवा साधन. म्हणजे वाक्यातील क्रिया ज्या साधनाने केली जाते त्या साधनाला जर यापैकी प्रत्यय असेल तर तेथे तृतीया विभक्ती असते. जसे की उदाहरण पहिले, मी नदीच्या काठाने घरी पोहोचलो. काठाने, कशाने पोहोचला? काठाने, म्हणजे ने हा प्रत्यय इथे लागलेला आहे. दुसऱ्यामध्ये, आईने चाकूने सफरचंद कापला. आता इथे आईनेला प्रत्यय लागलेला आहे पण ते नाही, तर सफरचंद आईने कशाने कापला? चाकूने कापला. म्हणजे जे आपल्याला क्रिया घडत आहे, साधन चाकू वापरलेलं आहे, त्याला ने हा प्रत्यय लागलेला आहे. त्यानंतर रेडिओने बातमी दिली. इथे रेडिओने बातमी दिलेली आहे. 4मध्ये आजीने गोष्ट सांगितली. गोष्ट कोणी सांगितली? आजीने, ने प्रत्यय आलेला आहे. कुत्रा पायथ्याशी झोपला. कुत्रा झोपला. कुठे झोपला? पायथ्याशी. मुलींनी रांगोळी काढली. आता रांगोळी काढण्याचं काम कोणी केलेलं आहे? मुलींनी. म्हणून अशा प्रकारचे जर प्रत्यय आपल्याला जे साधन आहे किंवा जे काही क्रिया जो करत आहे त्याला प्रत्यय जर यापैकी असेल तर तेथे तृतीया विभक्ती असते.